झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी। रोखोक मध्ये आपलं स्वागत। आपलं स्वतःचं एक घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं। मुंबईसारख्या महानगरात म्हाडासारख्या संस्थेमुळे सर्वसामान्यांचं हे स्वप्न पूर्णही होतं। मात्र काही वर्षांनंतर ही इमारत मोडकळीला येते आणि प्रश्न निर्माण होतो इमारतीच्या पुनर्विकासाचा। मुंबईत सध्या 5 लाखांपेक्षा अधिक नागरिकांपुढे हा प्रश्न उभा राहिलाय आणि भविष्यात हे प्रमाण वाढत राहणार आहे। हा पुनर्विकास रखडण्याचं कारण आहे पुनर्विकासासाठी म्हाडानं लादलेली नवी अट। या नव्या अटीनुसार आता बिल्डरांना प्रीमियम ऐवजी त्या इमारतीतील काही फ्लॅट्स म्हाडाला देणं बंधनकारक ठरणार आहे। हे धोरण का आखण्यात आलंय? हाऊसिंग स्टॉकच्या सक्तीमुळे नक्की कुणाचा फायदा होणार आहे? बिल्डरांचा या निर्णयाला का विरोध आहे आणि या मुद्द्याचं समर्थन करणारं म्हाडा याच्या अंमलबजावणीसाठी कडक पावलं का उचलत नाही, यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया पुनर्विकासाचं बिल्डर कारण या खास कार्यक्रमात। आणि या विषयावर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण बघूया हा विषय नेमका काय आहे, कशा प्रकारे हा विषय आता ऐरणीवर आलाय आणि सर्वसामान्यांसाठी हा विषय का निगडीत आहे याबाबतचा हा खास रिपोर्ट। म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासामध्ये सक्तीचं करण्यात आलेलं हाऊसिंग स्टॉकचं धोरण मागे घ्यायच्या मागणीसाठी शिवसेनेनं म्हाडावर मोर्चा काढला। म्हाडाच्या वांद्र्यातील कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला। यावेळी झालेल्या जाहीर सभेत शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी म्हाडाच्या धोरणांवर टीकास्त्र सोडलं। एक रातचा मोर्चा झाल्यानंतर काल मुख्यमंत्र्यांनी निरोप पाठवला की मोर्चा घेऊ नका, 11 तारखेला चर्चेला या, आणि तुम्ही इशारा दिला की 11 तारखेला जर का ठाम असं काही हा गुंता सोडवण्याच्या दिशेने मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला नाही तर आम्ही त्या म्हाडाच्या वसाहती सोडून त्या सगळे जे काही आमचे हे नागरिक आहेत, आमचे भाऊ बंध आहेत, माता भगिनी आहेत, हे मंत्रालयात आणि मंत्र्यांच्या घरात घुसू। तर मुंबईतल्या जागेची कमतरता पाहता हाऊसिंग स्टॉकचा निर्णय योग्यच असल्याचं म्हाडाच्या उपाध्यक्षांनी म्हटलंय। रेझोल्युशनची अंमलबजावणी आज आपण करत आहोत। यामध्ये काही प्रमाणात लोकांमध्ये अशी समज आहे की यामुळे पाहिजे तेवढे प्रस्ताव येत नाहीत आणि त्यामध्ये आपल्या जे सर्वसामान्य जे आमचे गाळेधारक आहेत किंवा सोसायट्या आहेत म्हाडाच्या, त्यांचा काही प्रमाणात नुकसान होत आहे। मी इथे खुलासा करू इच्छितो की अशा प्रकारचा कोणताही उद्देश म्हाडाचा नाही आहे। म्हाडाच्या 56 वसाहतींमधील सुमारे 3701 इमारतींमध्ये राहणाऱ्या 5 लाख रहिवाशांसाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे। यापूर्वी म्हाडा वसाहतींमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी प्रीमियम किंवा हाऊसिंग स्टॉक असे दोन्ही पर्याय खुले होते। मात्र सप्टेंबर 2010 मध्ये इमारतीच्या पुनर्विकासासाठी हाऊसिंग स्टॉकचं सक्तीचं धोरण म्हाडानं केलं। अचानक आलेल्या या धोरणाचा विकासकांनी धसका घेतलाय। बिल्डर आणि म्हाडाच्या या वादात या प्रकल्पांचा पुनर्विकास रखडल्यामुळे हजारो नागरिक जुन्या इमारतीत जीव मुठीत घेऊन जगतायत। यामुळे याबाबत म्हाडानं त्वरित निर्णय घेत नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे। झी 24 ताससाठी दिनेश दुखंडे, मुंबई। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत बंडखोर काँग्रेस नेते अजित सावंत। अजित सावंत हे सर्वसामान्य माणसांची बाजू मांडण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत। याविषयी त्यांचा खास अभ्यास आहे। वेगवेगळ्या वर्तमानपत्रात त्यांनी लेख सुद्धा याविषयी त्यांनी लिहिलेले आहेत आणि त्यांचे लेख येत असतात। त्याचबरोबर महाराष्ट्र सोसायटीज वेलफेअर असोसिएशनचे चेअरमन रमेश प्रभू सुद्धा आपल्या स्टुडिओमध्ये आहेत। बिल्डरांना नेमकं काय म्हणायचं आहे, त्यांची काय बाजू आहे, म्हाडानी काय विचार केला पाहिजे हे ते सांगतील। काँग्रेसचे प्रवक्ते महादेव शेलार ठाण्याच्या स्टुडिओमधून या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। तर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई मुंबईतून या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। शिवसेनेने आज महामोर्चाचं आयोजन केलेलं होतं। शिवसेनेने याविषयी एक ठाम भूमिका घेतलेली आहे आणि हाऊसिंग स्टॉकला त्यांचा विरोध आहे, ही केवळ एकमेव अट असू नये असं त्यांचं म्हणणं आहे। त्याचबरोबर गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर सध्या मुंबईच्या बाहेर आहेत, त्यामुळे ते स्टुडिओत येऊ शकलेले नाहीयेत, पण फोनवरून त्यांना आपण या चर्चेमध्ये सहभागी करून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत। आपण चर्चेला सुरुवात करूया सुभाष देसाई यांच्यापासून। देसाई साहेब, शिवसेनेने आज महामोर्चा काढलेला होता, शिवसेनेचा विरोध आहे हाऊसिंग स्टॉकला।
हाऊसिंग स्टॉकची हिची म्हाडाची अट आहे. म्हाडाचा असा दावा आहे की याच्यामुळे म्हाडाकडची प्रॉपर्टी वाढेल, म्हाडाच्या ताब्यात असणाऱ्या फ्लॅट्सची संख्या वाढेल आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसांना अधिक स्वस्तामध्ये फ्लॅट्स उपलब्ध होतील, अधिक फ्लॅट्स सुद्धा यामुळे उपलब्ध होतील. असं असताना शिवसेनेचा याला का विरोध आहे? याचं कारण असं आहे की पुनर्विकासासाठी म्हाडाचं धोरण पूर्वीपासून ठरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जो जादा FSI दिला जातो चटई क्षेत्र, त्यासाठी काही अधिमूल्य घेऊन प्रीमियम घेऊन ही परवानगी दिली जात होती. त्या जो 33.5 हा जो विकास नियंत्रणाचा नियम आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे अभिप्रेत आहे आणि त्यामुळेच 2.5 चटई क्षेत्र म्हाडाच्या वसाहतींना मिळतं. असं असताना म्हाडाने अचानक सप्टेंबर 2010 मध्ये 2 पर्याय तिथे समोर आहेत. एक तर अधिमूल्य द्यावं किंवा हाऊसिंग स्टॉक द्यावा, तयार घरं द्यावीत. याच्यातला जो पर्याय सोसायट्यांना सदस्यांना हवा असेल तो स्वीकारायला त्यांना मुभा आहे. पण म्हाडाने अचानक याच्यामध्ये घुमजाव केलं आणि जाचकट टाकली की फक्त आम्हाला हाऊसिंग स्टॉक पाहिजे. कुठलाही सारासार विचार केला नाही. एक छोटी सोसायटी ज्याच्यामध्ये 30 लोक राहत आहेत त्या ठिकाणी 30 लोकांना तिथे घरं बांधून मिळाली पाहिजेत विनामूल्य आणि विक्रीयोग्य जर असतील घटक तरच त्या ठिकाणी त्यांना विनामूल्य घरं बांधून मिळणार आहेत. त्यांची घरं शेवटी बांधणार कोण? आणि म्हाडाला त्याच्यामध्ये 15 फ्लॅट आता पाहिजेत ह्या जाचकटीमुळे आणि विकायला मिळतील फक्त 10. तर 45 फ्लॅट त्यांनी द्यायचेत आणि 10 फ्लॅट विक्रीला मिळणार. हे गणित कुठे बसत नाही आणि त्यामुळे अनेक विकासकांनी या ठिकाणी पुढे जाण्याला नकार दिला आणि विकास कामं थांबलेली आहेत. लोक 5-5, 7-7 वर्ष घरांच्या बाहेर आहेत, लिव्ह लायसन्सच्या खोल्यांमध्ये राहत आहेत. त्या ठिकाणी काही जुन्या इमारती आहेत त्या मोडकळीला आलेल्या आहेत, तिथे जीव मुठीत धरून राहत आहेत. यांचा विकास व्हायलाच पाहिजे. ह्या 50-60 वर्ष जुन्या इमारती आता आणखी तग धरू शकत नाहीत. त्यांचा विकास व्हायचा असेल तर वेगानं ह्या हालचाली झाल्या पाहिजेत आणि दोन्ही पर्याय समोर ठेवण्याचं धोरण म्हाडाचं असताना म्हाडाने एक पर्याय बाद करून टाकला. हा अन्याय आहे आणि म्हणून लोक संतप्त आहेत आणि आपलं घर जुनं गमावून बसलेले आहेत. नवीन घर कधी मिळेल याची त्यांना भीती वाटते, चिंता वाटते आणि म्हणून या झी 24 तास एक पाऊल पुढे.